नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. जय सियाराम. 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान. पंतप्रधान मोदींकडून विधिवत प्रतिष्ठापना. असा रामभक्त होणे नाही, श्रीरामासाठी 11 दिवस कडक उपवास. मोदींनी हजारो नागरिकांच्या साक्षीने सोडला उपवास. मिरजेत अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे कुटुंबियांच्या हस्ते होम हवन धार्मिक विधींसह श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न. कार सेवा केली, बाबरी उद्ध्वस्त वेळीही उपस्थिती. अयोध्या लढ्यातील 2 रणरागिणी भाऊ उमा भारती आणि साध्वी ऋतंभरांचे डोळे पाणवले. सांगलीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोषी वातावरणात साजरा. चौकात चौकात जय श्रीरामच्या घोषणांनी सांगली नगरीचे वातावरण बदलले. श्रीराम मंदिर चौकात भव्य सोहळ्यात हजारो सांगलीकरांनी घेतला सहभाग. ज्या क्षणासाठी 20व्या वर्षी तुरुंगात गेलो तो आजचा दिन परमभाग्याचा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना नोटीस जारी, 2 आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश. गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये त्वरित मागे घ्यावीत. शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य योग्य नाही. रोहित पवारांची नाराजी. राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून अडवले, काँग्रेस नेत्यांचे मंदिराबाहेर आंदोलन. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.